चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। स्ट्रक्चरल ऑडिट करून पाण्याच्या टाकीचा निर्णय घेऊ, आमदार राजेश पाटील यांची मध्यस्थी। कोवाड येथील आंदोलन मागे। कोवाड येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामाची चौकशी व्हावी व चुकीच्या पद्धतीने बांधकाम झालेली पाण्याची टाकी पाडव्याच्या शासकीय आदेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी कोवाड ग्रामस्थांनी मंगळवारपासून सुरू केलेले साखळी उपोषण बुधवारी आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित केले। गडिंग्लज विभागाचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अलाटकर यांनी पाण्याच्या टाकीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल अशा आशयाचे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याचे पत्र बुधवारी आमदार राजेश पाटील यांनी यांची गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या। आमदार पाटील यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। त्यावेळी उपअभियंता अलाटकर हे कार्यकारी अभियंत्याचे पत्र घेऊन उपोषणस्थळी हजर झाले। पाण्याच्या टाकीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट प्राप्त झाल्यानंतर येणाऱ्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। ग्रामस्थांनी 8 महिन्यापासून शासकीय अधिकाऱ्यांनी या कामात दिरंगाई केल्याच्या कारणावरून अलाटकर यांना धारेवर धरले। चुकीच्या पद्धतीने टाकीचे काम झाल्याचे आपल्याच विभागाकडून ठेकेदाराला लेखी कळवले असताना त्यावर अद्याप कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला। ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाण्याच्या टाकीचे काम शासकीय नियमानुसार व्हावे, योजनेचे काम गुणवत्तापूर्वक होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशा सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या। कार्यकारी अभियंत्याच्या लेखी पत्रानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला। अशोक देसाई, जानबा कांबळे, कल्लापा वांद्रे, शंकर पाटील, अजित वन्हाळकर, चंद्रकांत कुंभार, गोपाळ जाधव उपस्थित होते। जिल्हा परिषदेकडे तक्रार गडिंग्लज विभागातील अनेक गावातून जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांच्या तक्रारी येत असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली। जलजीवन मिशन अंतर्गत चंदगड विधानसभा मतदारसंघामधील अनेक ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना या कार्यान्वित झालेल्या आहेत। बऱ्याच वेळेला या संदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा आणि समक्ष मी आपल्या जिल्हा परिषदच्या CO साहेबांना आणि अधीक्षक अभियंता जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की संबंधित सर्व कामांचा सविस्तर अहवाल आपल्यामार्फत सादर करावा। चंदगड, आजरा, गडिंग्लज हा दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे आणि अनेक ठेकेदारांनी जी कामं घेतलेली आहेत त्या कामाच्या संदर्भात अनेक ग्रामपंचायतीच्या वतीनं असेल, त्या गावातल्या ग्रामस्थांच्या वतीनं असेल, अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांच्यावर योग्य ती कारवाई करावी। DPR तयार करताना सुद्धा अनेक गोष्टी त्यातनं वगळलेल्या आहेत। स्त्रोत्र कुठं आहे, रायझिंग मेन आहे का, जॅकवेलचं ठिकाण कुठं आहे, म्हणजे अशा अनेक त्रुटी ह्या योजनेमध्ये आढळून आलेल्या आहेत आणि त्या DPR तयार करणारे असेल, संबंधित विभागाचे अधिकारी असतील आणि ठेकेदारांनी संगमतानं सदरचे एस्टिमेट्स तयार केलेत का ह्याचा सुद्धा अहवाल त्यांनी सादर करणं अपेक्षित आहे। आणि त्याचबरोबर सदर योजना ही कार्यान्वित होण्यापूर्वी, हस्तांतरित होण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीकडे त्याला 1 महिन्याची मुदत टेस्टिंगसाठी दिलेली आहे। 1 महिना
ती सर्व योजना राबवून त्याच्यानंतरच त्या ग्रामपंचायतीनं ती हस्तांतरित करायची आहे. अनेक ठिकाणी ठेकेदारांनी आपण आवश्यक असणारी 5% काय 10% रक्कम आम्ही भरतो, तुम्ही आम्हाला तसा ठराव द्या आणि त्याप्रमाणे सदर ग्रामपंचायतीकडनं ठराव घेऊन जाऊन ती कामं सुरू केलेली आहेत. आणि आता ती कामं बऱ्याच ठिकाणी जी पूर्णतेला आलेली आहेत ती सुद्धा 5 आणि 10% रक्कम ते भरायला तयार नाही आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीला सुद्धा अडचणीत आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. ह्या निमित्तानं आज कोवाड येथे कोवाड ग्रामस्थ इथल्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत. आणि चंदगड विभागाचे पाणीपुरवठा अधिकारी आत्याळकर साहेब सुद्धा नुकताच इथं आलेले आहेत. आणि आम्ही त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की सदर गावामध्ये ठेकेदारानं बांधलेली टाकी ही जर टेक्निकली योग्यरित्या तिचं बांधकाम झालेलं नसेल तर ती पाडण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कारण का त्याच्यापासून धोका उद्भवणारा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पूर्वी त्या ग्रामस्थांनी ज्या तऱ्हेनं तक्रारी केलेल्या आहेत CO साहेबांच्याकडे किंवा अधीक्षक अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद यांच्याकडे, त्याप्रमाणे तसा आदेश करण्यात आला होता असं समजतं. पण आज तागायत त्या संदर्भात काही कारवाई न झाल्यामुळं पुन्हा इथं ग्रामस्थांना उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. आणि ह्या निमित्तानं त्याच्यासाठी जे काय टेक्निकल ऑडिट असेल ते टेक्निकल ऑडिट करून घेऊन लवकरात लवकर या बाबतीत त्यांनी कारवाई करावी अशा तऱ्हेच्या सूचना मी त्यांना देऊ इच्छितो. त्यांनी संबंधित आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून, किंबहुना मी स्वतः कार्तिकेयन साहेब जे या जिल्हा परिषदेचे CO आहेत त्यांच्याकडे सुद्धा ह्या संदर्भात मी बोललेलो आहे. आणि मला खात्री आहे की इथं उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना आणि ह्या कोवाड गावातील ग्रामस्थांना योग्य न्याय मिळेल आणि चांगल्या तऱ्हेचं काम संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून आणि संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याची जबाबदारी ही त्या विभागाची आहे. आणि त्याच्यावरती सर्व ग्रामस्थांनी सुद्धा नजर ठेवावी आणि ते काम योग्यरित्या करून घेण्याचं आपलं कर्तव्य नागरिक या नात्याने त्यांनी बजावं. ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व सदस्यांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष न करता आणि ह्यामध्ये कोणताही इगो न आणता, काम जर निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर त्या संदर्भात त्यांनी सुद्धा संबंधित ठेकेदाराकडनं ते योग्य तऱ्हेनं काम करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सर्व सदस्यांची आहे. ह्याकडे त्यांनी सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्या तऱ्हेनं ते सुद्धा आपलं कर्तव्य निभावतील अशा तऱ्हेची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि माझी इथं उपोषणकर्त्यांना विनंती राहील की गेले 2-3 दिवस आपण इथं उपोषण चालू ठेवलेलं आहे, साखळी उपोषण, ते तुम्ही आता मी दिलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित अधिकारी इथल्या अधीक्षक अभियंत्यांचं पत्र घेऊन आलेलं आहे. त्या संदर्भात टेक्निकल ऑडिट करून घेऊन, स्ट्रक्चरल ऑडिट असेल, टेक्निकल ऑडिट असेल, ते करून घेऊन त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. आणि ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं या सर्व बाबींच्याकडे नक्की तुमचा लोकप्रतिनिधी किंवा आमदार म्हणून ह्या सर्व गोष्टीकडे माझं लक्ष सातत्यानं आहे. मी चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्याच्या सर्व ह्या जलजीवन मिशनच्या कामाचा लेखाजोखा आणि अहवाल सादर करायला आदरणीय कार्तिकेयन CO साहेबांना सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भात ते तिन्ही तालुक्याचा आढावा बैठक घेणार आहेत आणि ते लवकरात लवकर ते सादर करतील अशा तऱ्हेची त्यांनी मला कल्पना दिलेली आहे किंवा सूचना केलेली आहे. तर आपण त्या दृष्टीनं आपण सुद्धा अट्टहास न धरता किंवा हे उपोषण पुढे न लांबवता तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन हे उपोषण आता थांबवावं अशी तुम्हाला मी विनंती करत आहे. आणि आदरणीय सर्व
नागरिक आंदोलनकर्ते. आत्ताच आमदार साहेबांनी खरं म्हणजे आमच्या वतीनंच शब्द दिला आहे. म्हणजे आमदार साहेबांनी ज्यावेळी आमच्या वतीनं शब्द दिला आहे म्हणजे आमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. तर मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो प्रशासनाच्या वतीनं की सदर टाकीच्या बाबतीत जे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये जी तक्रार आज तागायत होत गेलेली आहे त्या संदर्भात आदरणीय आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आपल्याला सद्यस्थितीमध्ये प्रशासनाकडनं असा शब्द आला आहे की सदर टाकीचं आपण शासकीय अभियांत्रिकी कॉलेजकडून महाविद्यालयाकडून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणार आहोत. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्यानंतर त्याचा जो अहवाल प्राप्त होईल त्याच्यामध्ये जो काय अहवालामध्ये निष्कर्ष निघतील त्या निष्कर्षाप्रमाणे कारवाई किंवा कार्यवाही म्हणजे पुढील कार्यवाही आणि कारवाई म्हणजे ॲक्शन घेतली जाईल. आणि त्यासाठी प्रशासनानं जशी आमदार साहेबांनी आपल्याला विनंती केली की आपण आपलं साखळी उपोषण स्थगित करावं तर तशीच प्रशासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेईन आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे निर्णय होतील त्यानुसार तात्काळ कारवाई करून आपण ती कारवाई किंवा कार्यवाही करून घेऊन पूर्ण करू. तरी माझी एक विनंती आपल्याला राहील की आपण सदरचं साखळी उपोषण स्थगित करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावी विनंती. थँक्यू. ऑडिट करायच्या अगोदर टाकी पाडायचं पत्र कसं दिला जे आपल्याकडे पत्र आहे टाकी पाडायचं ते स्ट्रक्चरल ऑडिट करायच्या अगोदर दिलं कसं आणि ते दून आता 8 महिने झाले तुमचं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. तुम्ही आत्ता आलाय ह्याच्या अगोदरचे आमचे समोरासमोर त्यांचे हे झाले त्यांना प्रत्येक वेळेस जाऊन भेटलोय त्यांना तक्रारी दिलेत कोणीही काय करताय नाही. ते गावात सरळ म्हटलं जाते तुम्ही उपोषण करा नाही तर झक मारा काही करा आमचं जे काम आहे ते राहणार. मग ह्याच्या त्या कॉन्ट्रॅक्टरवर नेमका कुणाचा आशीर्वाद आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला नेमका आशीर्वाद कुणाचा आहे मग कोण अहो ते 8 महिने झाले त्या कॉन्ट्रॅक्टरचं तोंड कोवाडमधल्या गावातल्या कुठल्याही एका माणसानं बघितलं नाही. आम्ही तक्रार करायचं आणि तो कॉन्ट्रॅक्टर कोवाडमध्ये येत नाही याचं कारण काय कुणीही बघितलेलं नाही. टाकीचं तरी समोर डोळ्यानं दिसतंय की ती एक साईडला कलांडले पाईपलाईनचं असं आहे 20 फुटात 5-5 कंटे गाठलेले आहेत आणि ते मुजवलेले आहेत. मग ते ह्या साहेब लोकांनी येऊन बघायच्या अगोदर मुजवले आहेत काय. आम्ही 11 इंचाचे फोटो मारून पाठवल्यानंतर तुम्ही अर्धी लाईन काढून त्यांना गाठले अजून अर्धी लाईन घालायची आहे. अशा सगळ्या तक्रारी ऑफिसला आम्ही दिले त्याचे फोटो दिलेले आहेत. मग असं जर असेल मग ह्याच्यावरनं आपल्याला असा डाऊट येतोय त्या जॅकवेलचं सुद्धा काम चोख झालेलं नाही. कारण ह्या तक्रारी करून सुद्धा जर करता हे काम होत नसेल तर जॅकवेलचं जर बिल काढलं असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे. आणि त्याची सुद्धा आम्ही चौकशी लावणार. ते तुमच्या पद्धतीने ते पाणी तेवढ्यात तुमचे जेवढे कॅपॅसिटी आहे तेवढे ती पाणी त्याच्यात मिळतंय काय तर ते गावाला पाणी प्यायला मिळेल ह्याची सगळा अभ्यास तो आपल्याला मिळाला पाहिजे त्या पद्धतीचं. ते पाणी पिण्याला योग्य आहे का हे पहिला त्याचं हे करून घ्या. पाणी पण आहे ते त्या होळीचं पाणी त्या विहिरीमध्ये जाते आणि तेच पाणी आम्हाला शुद्ध म्हणून जर गावाला येत असेल तर ते पिण्यायोग्य पाणी नाही आहे. पाण्याची गुणवत्ता चाचणी केल्याशिवाय आपण ते काय सप्लाय करणार नाही. याच्या अगोदर आदरणीय आमदार साहेबांशी माझं दुसऱ्या बाबत चर्चा होती. गावाचं नाव मी घेत नाही. आदरणीय आमदार साहेबांनी पण मला हेच सांगितलं होतं की प्रत्यक्ष सोर्स पाणी वापरायच्या अगोदर त्याची चाचणी करून घ्यावी आणि पिण्यास योग्य असेल तरच त्याचं पुढचं कार्यवाही करावी. अन्यथा मग काय जे काही इतर ट्रीटमेंट आहे ते त्याच्यामध्ये रिवाईज एस्टिमेट असेल सुधारित असेल ते करून द्यावं म्हणून. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये मी आपल्याला या संदर्भात पाईपच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच वेळा आपण सहकारी लोक माझी 2-3 वेळा भेट घेतली आहे. त्यावेळीसुद्धा मी आपल्याला शब्द दिला होता की कुणाचंही देयक द्यायच्या वेळी मी नक्की तुमच्या ज्या अडचणी आहेत किंवा तुमच्या ज्या शंका आहेत त्याचं निरसन केल्याशिवाय मी देयकावर सही करणार नाही आणि तो मी शब्द पाळलेल्याने पाळणार. हां मग आता ह्याच्या पुढचं सुद्धा आता जे देयक असेल त्यावेळी आपल्याला मी बोललेलोच आहे. मी स्वतः येणार तुमच्यासमोर ते खुदाई करून तुम्हाला दाखवणार आणि तुम्हाला ते योग्य वाटलं आणि मला योग्य वाटलं तरच मी पुढील कारवाई करेन एवढा मी शब्द देतो. कारण आत्ताचे जे पत्र आदरणीय आमदार साहेबांनी लक्ष घातल्यामुळे जे मिळालं आहे त्याच्यामध्ये जे आम्ही त्यांना कन्सर्न कॉन्ट्रॅक्टरला जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले आहेत किंवा आता जे समज दिलेली आहे की तात्काळ त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा
तर ते जर केलं नसेल तर निविदेतील B1 अटी शर्तीनुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. हेच पत्र मी आपल्याला देण्यासाठी आलो आहे आणि याच्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल. नाही सर, कसं आहे नाही आहे मला मी वाचून आलो आहे सर. मी आपल्यासमोर सबमिशन देऊ इच्छितो की ह्या गोष्टींचे अधिकार हे चार्टर्ड इंजिनियर्सना आणि टेक्निकल डिपार्टमेंटना गव्हर्नमेंटच्या असतो. आता कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला एक पर्टिक्युलर संस्थेचं हॅमर टेस्टची पण रिझल्ट दिलेले आहेत. आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्याच्यामध्ये सगळे स्ट्रक्चर ओके आहे असं दिसतं, पण त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं आहे. लक्षात येतं का? त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं ते स्ट्रक्चर कसं चांगलं आहे हे दाखवण्यासाठी रिपोर्ट्स आम्हाला सादर केलेले आहेत, पण आम्ही ते दुर्लक्ष केलं आहे. सर्वात महत्त्वाचं काय, चार्टर्ड इंजिनियर किंवा शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचा जे तपासणी अहवाल असेल, तर माझी विनंती आपल्याला अशी राहील की ज्यावेळी ती तपासणी लागेल त्यावेळी मी आपल्याला कल्पना देतो, त्यावेळी आपणसुद्धा तिथं यावं, खात्री करून घ्यावी आणि त्याचा टेस्ट रिपोर्ट जो येईल त्यानुसार कारवाई करण्याचा मी शब्द आमदार साहेबांच्या वतीने देतो. साहेब, ते हॅमर टेस्ट म्हणताय ना, ते एकदा झालेली आहे, ती त्यानं केली, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तुम्ही करणार ती योग्य असावी. तर आम्हाला अशी भीती आहे साहेब की आम्ही कुणालाही मॅनेज करतो असे बोलणारे इथे लोक आहे. मग तुम्ही मॅनेज होणार नाही ही मला खात्री आहे, पण असं कोण असेल तर ते काय होऊ नका. नसेल तर आम्हाला ते ऑडिट करायचा चान्स द्या, आम्ही ते स्वतः करू. आमच्या बरोबर आमदार साहेब आहेत आणि लोक आहेत, त्यांचा सल्ला घेऊन ना अधिकार त्याची पूर्णावृत्ती व्हायसारखं दिसतंय. 8 महिने हे काम थांबलंय म्हणजे त्यांचंच बरोबर आहे असं आम्हाला वाटतंय. 8 महिन्यापर्यंत याच्यावर काय झालं नाही म्हणजे त्यांचं बरोबर आहे. नाही, तुमचं मत. साहेब, मला एक प्रश्न आहे. पण ह्याच्या पुढे जे होईल ते अभियांत्रिकी कॉलेजच्या, शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या निष्कर्षानुसारच कारवाई होईल. आणि आपल्या पाईप बाबतीत सुद्धा आपल्याला मी त्यावेळी तिथे बोलवेन, तुम्हाला खड्डा काढून दाखवेन. तुमची आणि माझी खात्री झाल्यानंतरच मी त्या देखावर सही करेन, एवढा पण मी शब्द तुम्हाला ते आहे. ते साहेब तुम्ही सांगितलं साहेब, ते काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने तुम्ही मागच्या वेळेला एकदा आम्हाला बोललाय, त्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत ते काय वागलेलं आहे, ते काय अडचण नाही. पण जे मी परवा सांगितलेले ते त्यांनी बोलवतो म्हटलं, ते बोलणं त्या दिवशी पण मी तुम्हाला फोन करून सांगितलं, ते येऊन गेले काय आपल्याला माहीत नाही. पण तसे आम्ही तुम्हाला अजून पण प्रूफ देऊ शकतो, ते 3 फुटावर नाही. ते ना देयकाची घाई ठेकेदारांनी करायची असते, मी करायची नाहीच की नाही. त्यांची घाई आली त्यावेळी मी सर समोर येतो, बघायला लावतो, तर आपल्या शब्द देतो की यांच्या समोर दाखवूनच पुढील कारवाई मी करेन. ठीक आहे. माझी विनंती आपल्याला राहील, आता आमदार साहेबांच्या प्रयत्नानं आपल्याला हे खरं म्हणजे पूर्वीच शासकीय तंत्रनिकेतन कडून तो रिपोर्ट आणायला सांगितलं. शासकीय अभियांत्रिकीकडनं माझी विनंती आहे, ते डॉक्युमेंट कुठलं तरी आणतील, तुमच्या वतीनं ते करून घेतलं पाहिजे, तुमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं. त्या ठेकेदारानं आता मागच्या वेळेला हॅमर टेस्ट करून आणली, त्याने कुठल्या गोम्याकडनं आणला असेल आणि त्यांना काहीतरी लाच देऊन त्याच्यासारखा रिपोर्ट करून आणून दिला, उद्याला आणि परत त्याच्यावर संशय व्यक्त होणार. नाही सर, तसं होणार नाही. तुमच्या डिपार्टमेंट आदेश काढून ते करा. माझी या लोकांना पण विनंती की ह्यांनी पण समोर उभारून घ्यावं आणि मी सुद्धा स्वतः लक्ष घालणार आहे सर त्या रिपोर्ट. कारण का जर तुम्ही त्या ठेकेदाराला करून आणा म्हटलं तर ते चुकीचं होईल. तुम्ही ठेकेदाराला न सांगता तुम्ही त्या डिपार्टमेंट मार्फत तुम्ही ते टेक्निकल करून घ्या. त्यांनी खर्च करायचा, त्याचे पैसे द्यायला भरून घ्या, पण करून आपणच घ्यायचे. त्याचे पैसे भरायला लावा त्याला आणि ते करून घ्या. आम्ही त्यांना भेटतो त्या दिवशीच सांगतो तुम्हाला. त्याला ग्राह्य मी धरलेले चर्चा करण्याची आवश्यकता नाही. तसा नाही साहेब, मी त्यांना भेटलं की बाबा ते आत पडून काय करत होते, ते म्हणले हे सगळं खराब आहे ते आहे, पण तुम्ही फक्त टाकीचं वरचं बघितलंय, खालचे जे बीम आहेत ना ते 4ही पण खराब आहेत. त्या माणसाने आम्हाला सांगितलं तुम्ही फक्त टाकीच सांगता, आम्ही ऐकलेलं आहे. आणि कसं आहे, एक जबाबदार प्राधिकरणानं आपल्याला सही शिक्क्यानिशी दिलेला अहवाल आणि एखादी व्यक्ती समोर बोलते त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. आता ही गोष्ट ही लपलेली गोष्ट नाही. शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुद्धा पूर्ण जबाबदारीने याची तपासणी करेल आणि योग्य तो निर्णयच देईल. आणि आपण फक्त त्यांना पेनॉल्टी म्हणून तो खर्च दिला, अदरवाईज चेकिंग जे करून घेणार आहे आपण मिळूनच करून घ्यायचे.
त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नये, माझी विनंती आहे. माझी अपेक्षा आहे की सर प्रशासनाच्या वतीनं आपणच सर पत्र द्यावं. सुमंत मनमुरकर. नमस्ते. आपण ठेकेदाराला पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कार्यारंभ आदेशापासून ग्रामपंचायतीचा ग्रामसभा ठराव जो 29/11/23 आहे, नंतर कल्लाप्पा रामजी वांद्रे इतर 5/12/23चा अर्ज आहे, त्याच्यानंतर उपअभियंत्यांनी दिलेला अहवाल आहे, त्याच्यावर कार्यकारी अभियंत्यांनी दिलेला अहवाल आहे, त्याच्यानंतर तुमचा ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला पोचला उपनिरीक्षकांना दिलेला जो अर्ज होता त्याची प्रत जी विभागीय अधिकारी म्हणजे उपअभियंत्याला आला आहे त्याचा पण अर्जाचा आपण रेफरन्स टाकलेला आहे. तर उपरोक्त विषयांकित बाबत संदर्भीय पत्रांचे म्हणजे मी आता जी पत्र सांगितली ती, तसेच कोवाड तालुका चंदगड येथील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत बांधण्यात आलेल्या उंच साठवण टाकीचे बांधकामाचे गुणवत्तेबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आपण आज कळवण्यात येते की बांधण्यात आलेल्या उंच साठवण टाकीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट सत्वर करून घेऊन सदर ऑडिटच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अहवालानुसारच उपअभियंता यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात यावी, अन्यथा आपल्यावर B1 निविदेतील अटी व शर्तीनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असं आपलं त्यांना पत्र आहे. आणि आपल्याला विनंती आम्ही अशी केलेली आहे, म्हणजे आपलं जे श्री जानबा जयवंत कांबळे वगैरे 8 यांना की उपरोक्त पत्रानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडील स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अहवालानुसार उंच साठवण टाकीचे कामाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, तरी आपण सदरचे साखळी उपोषण स्थगित करावे ही विनंती. तर माझं आपल्याला विनंती की आमदार साहेबांच्या हस्ते आपण हे अर्ज स्वीकार करावा आणि कृपया साखळी उपोषण थांबवावं, आपण योग्य ते काम पुढं करून घेऊ हा मी शब्द आमदार साहेबांच्या आणि प्रशासनाच्या वतीनं मी देतो. तेवढा माझ्या विनंतीला हे बघा, मी अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे चंदगडचा आहे, त्यामुळे माझ्याकडून थोडाफार अन्याय होतो हे मला मान्य आहे. पण मी जिथं जिथं आमदार साहेबांचे निर्देश असतील किंवा मला जिथं जिथं अशा गोष्टी आढळतात तिथे तिथं मी स्वतः जाऊन प्रयत्न करतो की त्याच्यामधून काहीतरी आपण आउटपुट काढावं. तर मला संधी द्या, काय मी तुम्हाला हे याच्यामधून चांगला पॉझिटिव्ह आउटपुट काढून देतो. नागरिक आहे पण एवढी चांगली म्हणजे शासनाची योजना असून आम्हाला एवढ्यापर्यंत म्हणजे उपोषणापर्यंत यावं लागतंय. एवढे दिवसाचा म्हणजे 8 महिने गेले त्याच्यासाठी. म्हणजे शासनाचं किती पकड आहे बघा या गोष्टीवर. आणि अफवा तरी तुम्ही ऐकला तरी मग तुम्ही म्हणाल की काय चाललंय, हे कोण काय करतंय, या पद्धतीनं चाललंय. त्यामुळे तुम्ही म्हणजे आमची विनंती आहे की प्रामाणिक ह्याच्यात लक्ष घालून लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा, बाकी आमचं काही म्हणणं नाही. ह्या लोकांना भीती अशी आहे साहेब, कारण त्याचं सांगतो, आता पूर आलेला 14 दिवस पाणी नव्हतं गावात. 14 दिवस. कोवाडला जॅकवेल किती आहेत साहेब? 3 आहेत. 3 जॅकवेल आहेत. त्यातले एक सुंदर जॅकवेल खाली आहे, त्याला 9 लाख रुपये खर्च करून टाकलेली लाईन, थेंबावर पाणी टाकीत पडत नाही. 5 वर्षे झाली. आम्ही ती पण तक्रार केलेली आहे, त्याची अजून चौकशी झाली नाही. 9 लाख रुपये शासनाचे खर्च झाले आणि टाकीत पाणी पडत नाही. आणि सगळ्यात भारी पाणी त्या जॅकवेलचं आहे. मग जर ते व्यवस्थित असलं तर लोकांना 12 दिवस 14 दिवस बिन पाण्याचं राहता आलं नाही. टँकरनं पुऱ्या गावाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी पुरवता येत नाही. लोकांनी विकत घेऊन पाणी प्यायलेत. पाणी दारात आहे पण पाणी विकत घेऊन प्यायची पाळी कोवाडवर आली. हे लई वाईट आहे साहेब. त्याच्यामुळे ह्याच्यातनं असा मार्ग काढा की तुमचा फोटो आम्ही इथे पुजवणार, असा काहीतरी चांगला मार्ग काढा की कोवाडला पाणी पुरवलं पाहिजे. ठीक आहे. आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे. किती दिवसासाठी पाणी पाजू नका. माझा प्रामाणिक प्रयत्न असतो नेहमीच. मी तुम्हाला नाराज करणार नाही एवढंच मी बोलतो माझ्याकडनं. म्हणूनच म्हटलं की मला संधी द्या, असं ट्रिगर पॉईंट.